नमो बुद्धाय जय भीम. आज अधिक ज्येष्ठ अष्टमी उपोषथ दिन. पाहत आहात या धम्मध्वजामध्ये आपल्याला 5 रंग दिसत आहेत. तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांच्या गुणांचे वर्णन, त्यांच्या शरीरातून प्रभावित होणाऱ्या रंगांचे वर्णन. आणि हेच हा जागतिक धम्मध्वज आहे आणि या रंगांबाबत आपण जाणून घेणार आहोत. बौद्ध जीवन संस्कार पाठ प्रत्येक हातात प्रत्येक घरात हे आपण प्रत्येक बुद्ध विहारात सांगत आलेलो आहोत. तर हा जो धम्मध्वज आहे तो 1880 मध्ये श्रीलंकेत तयार केला गेला. 8 जानेवारी 1891 मध्ये जागतिक स्तरावर तो स्वीकारला गेला. यामध्ये 5 रंग निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि केशरी आहे, जे भगवान बुद्धांच्या शरीरातील विविध धातूंच्या म्हणजे अवशेषांच्या किरण आणि गुणांचे प्रतीक आहे. भगवान बुद्धांच्या गुणांचे प्रतीक म्हणजे जागतिक धम्मध्वज. आपण प्रत्येक विहारामध्ये धम्मध्वज वंदन प्रथम केले आहे. धम्मध्वज वंदनेत अमृताप्रमाणे संतोष देणाऱ्या भगवान बुद्धांच्या पंचरंगी धम्मध्वजाला आपण कायेने, वाचेने आणि मनाने वंदन करतो. हे पंचरंग काय दर्शवतात? जे वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या शरीरातून प्रभावित होणारे किरणे समुद्र, धरणी आणि आकाश व्यापून आहेत. आपण ते पाहूयात. हे पंचरंगी धम्मध्वज काय दर्शवते ते आपण पाहूयात. प्रथम निळा रंग. भगवान बुद्धांच्या डोक्यावरील व दाढी केसातून आणि डोळ्याच्या नील स्थानातून प्रभावित होणारा निळा रंग समुद्र, धरणी आणि आकाश व्यापून राहिला आहे. दुसरा रंग आहे पिवळा. वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणारा पिवळा रंग धरणी, आकाश आणि समुद्र व्यापून राहिला आहे. तिसरा रंग लाल. वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्तवर्ण स्थानातील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग समुद्र, धरणी आणि आकाश व्यापून राहिला आहे. पुढील रंग आहे चौथा पांढरा. वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातातून, अस्थितून व डोळ्यांतील पांढऱ्या बुब्बुळातून प्रभावित होणारा शुभ्र रंग समुद्र, धरणी व आकाश व्यापून राहिला आहे. पाचवा रंग आहे केशरी, तपकिरी. वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवातून प्रभावित होणारा तपकिरी किंवा केशरी रंग समुद्र, धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे. आपण नरसिंह गाथा जर वाचली किंवा गाथेचे पठण केले तर आपल्याला समजते की त्या गाथेमध्ये भगवान बुद्धांच्या अगदी सर्व गुणांचे वर्णन केले आहे. त्यामध्ये जिभेचा रंग केशरी सांगितला आहे. त्यामुळे आपण इथे जिभेचा रंग केशरी म्हणून आपण ते लक्षात घेऊ शकतो नरसिंह गाथेप्रमाणे. तर अशा पद्धतीने वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या सर्वांगाने प्रभावित होणारे वरील 5 रंग प्रखरतेने सागर, धरती व गगनात व्याप्त आहेत. अमृताप्रमाणे संतोष देणाऱ्या भगवान बुद्धांच्या पंचरंगी धम्मध्वजाला आपण कायेने, वाचेने आणि मनाने वंदन करूयात. नमो बुद्धाय जय भीम.